कन्या रे. बरं दीपे, तुझा कॉलेजला मी शेताला पाणी भरून जाईल माझा. काय करताय? हिरवे बुद्रुक एक्सप्रेस कुठं कुठं कुठं? अहो हे काय लावलंय तुम्ही? दिसत नाही का तुला काय चाललंय ते? आमच्या शेतात कुंपण का घालताय? कुणाच्या शेताला? हो आमचं शेत आहे. अरे बापरे, असं आहे का? तुमची नाटकं बंद करा आणि पहिले शेताच्या बाहेर वा. ए, हे शेत आता तुमचं नाही, या शेतावर आता आमची मालकी आहे. तुमचं हे शेत आता आमच्याकडे गहाण आहे. गहाण? वय गहाण. या जमिनीवर आता आमचा अधिकार आहे, तेव्हा आम्हाला वाटेल तेच आम्ही करू. आणि एक, या जमिनीवर आता तू अजिबात पाय ठेवायचा नाही, समजलं का? अहो काही काय, आम्ही आमची जमीन कुणाकडे घाण टाकलीच नाही. असं का? मग एकदा घरच्यांना जाऊन विचार, म्हणजे समज कळेल तुला. आणि एक, या जमिनीवर आता पाय जरी ठेवला ना, तर आमच्यापेक्षा वाईट कोण नसेल. कळलं का? निघायचं आता. नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. हो दादा, हो थांबा. ए, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गपकुमान मागवायचं, पाऊल टाकायचं नाही म्हणजे नाही, समजलं का? चालली का आता? अगं बाबा, अहो हाय पत्र आपल्या शेतात माणसं घेऊन आलाय. काय? पण का? ते म्हणतायत तुमची जमीन आमच्याकडे गहाण पडली म्हणून. सोडवायची असेल तर पैसे द्या आणि सोडवा म्हणून. आपली जमीन त्यांच्याकडे घाण? हा, आपण जमीन गहाण टाकून पैसे उचलले असं म्हणतायत ते. अगं उगाच काही बी बोलते का? थट्टा मस्करी करते ना? हा? अगं अजून मला नाही बरं वाटत आहे, पण मी करतोय प्रयत्न. मी पायावर लवकर उभा राहावा म्हणून हे सगळं सांगतेस ना मला? हा? हो बाबा, मी कशाला चेष्टा करेन? आणि आपल्या काळ्या मातीचं नाव घेऊन तर नाहीच नाही. हायपतराव आपल्या शेतात कुंपण घालताय तो. अगं पण मी कशाला हायबतकडे जमीन घाण टाकू? महेंद्र, ए महेंद्र, आपली जमिनीचे कागदपत्र कुठे आहेत ना घरात? काय रे, कुठे निघाला? आणि बॅग माल रिटर्न करायचा होता ना, तो देऊन येतो. हेच काम आहे ना, तर दुसरं काही आहे? अहो त्यांना काय माहिती असेल मामनजी? नाही म्हणजे कागदपत्र आईंच्या कपाटात, कपाटाच्या चाव्या आईंकडं.
यांना विचारायचं सोडून तुम्ही यांना काय म्हणून विचारताय? काय ग कुसुम? कपाटातच आहेत ना. चल मला दाव आत्ता. बाबा आराम करा. तुम्ही नका उठू, आम्ही जाऊन बघतो. नाही नाही, मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायची. अहो मला बघू दे. ये लवकर, दार उघड. अगं लवकर उघड ग. अगं कुठं ठेवली आहेत कागदपत्र? अहो अहो इथेच ठेवले ना. इथं तर दिसत नाही. नीट बघा ना तुम्ही. अगं इथंच ठेवली होती म्हणजे काय? हाय का आता? मग काय पाय फुटले का कागदपत्रांना? इथं बी दिसत नाही. आता आपण कन्फर्म श्रीमंत होणार. आता तू शहरात जायला बॅगा भरून ठेव. लवकरच आपण शहरात जाणार. आता पाहिलं ना एवढी मोठी रक्कम कशी पटकन उभी केली ती. आता फक्त तू जरा भाऊजींशी बोलून आमचा बिझनेस लवकर मार्गी लाव. आम्हाला बी पटापटा करोडपती होऊ दे की. तरी मी तुला सांगत होतो की नको बाई, घोळ होईल. पण नाही, तुला कधी माझं ऐकायचं असतंय. आता बाबांना सगळं काही खरं सांगायला लागणार आहे. खबरदार त्यांना काही सांगितलं तर कुणाला काही सांगायची गरज नाही. अहो कागदपत्र आईंच्या कपाटात, त्यांच्या चाव्या आईंकडं. आपल्या नाव याचा काय संबंध आहे? हे बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी हाय ना. दादा जमिनीची कागदपत्र कुठे आहेत? मी काय विचारते? हा दादा, मी काय विचारते? दादा काय विचारते मी? अहो त्यांना काय विचारताय? ते काय कारभारी आहेत का घरातले? वहिनी मी दादाला विचारते. अहो मग मी तुम्हाला सांगते ना, त्यांना नाही माहित. तू नको ना मध्ये बोलू. मग तुम्ही बी CID पणा करू नका. अगं नाही करत आहे, पण दादानी मला जे काय खरं आहे ते सांगायला हवं. आणि तू पण. त्या दिवशी तुम्ही पैशांबद्दल काहीतरी बोलत होता. कुठून आले ते पैसे? ताई तुम्हाला आमच्या गोष्टी लपून ऐकायला काही वाटत नाही काय हो? आणि तुम्हाला शेवटचं सांगते, अजून एक शब्द जरी बोललात ना तर तुम्हाला माहितीये मी काय करीन. काय करशील? काय करशील? बाबा मला माफ करा बाबा. मी आपली जमीन हैबतरावाकडे गहाण ठेवली बाबा. मी ते पैसे बिझनेस मध्ये गुंतवले. समोरच्या पार्टीने किमान 5 वर्ष ते पैसे परत मिळणार नाही म्हणून सांगितले. बाबा हैबतरावाकडनं मी 20 लाख रुपये घेतले बाबा. अहो
गावाचा वैरी पिढ्याने पिढ्या राखलेली जमीन तू घाण टाकून आला. तू घाण टाकली ती जमीन. आता घर चालवायला बाप काय करीन? तुला काही कसं वाटलं नाही रे? सांग ना. बाप गावामध्ये सगळ्याला सांगतो शेतजमीन विकू नका, घाण टाकू नका. ती जमीन तू विकून आला, घाण टाकून आला. अहो मग द्यायचे होते की बिझनेस साठी तुम्ही त्यांना पैसे? तुम्ही पैसे दिले असते ना तर जमीन गहाण ठेवायची गरजच नसती लागली. पण कधी पैसे मागितले की नाही 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 सारखं आपलं नाहीचा पाडा. मग काय करावं माणसानं? आणि मामांजी तुमच्या मागे ही जमीन यांच्याच नावावर होणार आहे ना? अहो, मग काय झालं गहाण ठेवली तर? इतक्याशा गोष्टीसाठी तुम्ही स्वतःच्या पोरावर हात उचललात. बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपल्या आईला ऐकलं. मी काय करू काय करू लक्ष्मी काय करू माती करून टाकली का माझ्या पोहात. उरलं काही केलं सगळं लक्ष्मी. मी येतोय इंटरव्ह्यूसाठी पण विचारायचं होतं की माझा विजा साधारण कधीपर्यंत येईल. हो लवली थँक्यू. येस ओके बाय. आई 3 दिवसात माझा विजा येणार आहे आणि नेक्स्ट वीक मी लंडन मध्ये असेल. एक टेक्स्ट मेसेज करून आलो. बाबा एकतर तुमची तब्येत बरी नाही. नका ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. हा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगता? कितीही संकट आली तरी त्याला धैर्यानं भिडायचं. हळूहळू का होईना पण लढायचं आणि एके दिवशी सगळ्या संकटांचा नायनाट करून टाकायचं. बाबा अहो होईल ना सगळं ठीक. आपण आपली जमीन परत मिळवू. मिळवणार कशी? 20 लाख घेतले त्यानं. कुठून आणायचे? आपण करू ना काहीतरी. नाही आता एकच पर्याय. त्या हायबतला भेटून त्याचे पाय धरतो. हा कुठे निघालात? हायबतला भेटा. बाबा ऐका हो. झाला सुरू यांचा फॅमिली ड्रामा. आमच्या खानदानातल्या पोराला परदेशातून त्याच्या हुशारीमुळे बोलवणं आलंय. या परीस दुसरा आनंद नाही. पण आम्ही समजे तुझ्या बिगार कसं राहणार? इतकी वर्ष शिक्षणामुळं आमच्यापासून लांब राहिलास. आम्ही कसं बस सहन केलं. आणि आता तू गेल्यावर परत येणार नाहीस. तशी मी आता माझं किती दिवस उरल्यात. तुला ह्यो गाव सांभाळताना मला बघायचं होतं. तुझ्या आजोबांचं स्वप्न
पुरं झालेलं बघायचं होतं ना मला. अगं आजी, मी पण तर आजोबांचं स्वप्न पूर्ण करतोय ना. त्यांना काय होतं की मी खूप अभ्यास करावा, मी स्वतःच्या पायावर उभं राहावं, आणि तेच तर मी करतोय. पण आता माझं स्वप्न पूर्ण हो. आता नातवाचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं नाहीये का तुला? अरे तेच करण्यासाठी तुला शिकायला लांब ठेवला होता ना. जवळ असून बी 2-2 वर्ष घरला येत नव्हतास. आणि आता एकदा गेलास की परत कवा येशील काय माहिती. अगं तारा का असं नाहीये ग, मी सुट्टीत येत जाईन ना. आणि तू एक काम, तू मला बोलव की हर्षवर्धन ये, नेक्स्ट फ्लाइट पकडून ये, आय प्रॉमिस. पण तू रडू नकोस. तारक्का, मला जरा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म आणायला जायचं, मला जावं लागेल. रडू नकोस. आजच. तुला अशी कशी इथून जाऊ दिन्या. काय बी करून तुला हितच ठेवून घेते का नाही बघ. हैबतराव, माझ्या पोराकडून चूक झाली हैबतराव. परत माझ्याकडे एवढीच जमीन आहे हो. पाठीवर मारा, पोटावर मारू नका. माझ्या कुटुंबाचं पोट आहे हैबतराव या जमिनीवर. कसं आहे ना बळी, एकदा केलेला व्यवहार कोणी मोडतं का? आता कशी करणार जमीन परत? अरे बाबा, तुझा पोरगा चिंचोके नाही घेऊन गेला आमच्याकडून, 20 लाख घेऊन गेलाय. किती? 20 लाख. माझी जमीन परत द्या हो. त्याचा चुकला असेल पण माझी जमीन. ठीक आहे, आता तू एवढी रडारड करतोय तर दिली तुला जमीन. अहो शेठ, अहो चेष्टा आहे का, जोक आहे? जावई बापू, अहो चालतंय. लय उपकार झाले आहे. मी बाप जाणं तुमचे उपकार विसरणार नाही. आहे का आता? अहो, व्यवहारात कसले आले उपकार? तुझ्या पोराने आमच्याकडून घेतलेले 20 लाख रुपये आत्ताच्या आत्ता टाक आणि तुझी जमीन लगोलग घेऊन टाक. हो बळीशेठ, बळीशेठ द्या की 20 लाख रुपये द्या. ए तुम्ही काय असता रे? आपापली कामं करा, चला. 20 लाख माझ्याकडे नाही येतो. 20 लाख रुपये माझ्याकडे नाही. मी कुठून आणणार? आता ते आम्ही कसं सांगणार बाबा? पण तू म्हणला म्हणून आम्ही तुला संधी दिली की नाही? दिली का नाही? होय, नाही जमणार हो. मी तुमच्या पाया पडतो हैबतराव. मी तुमच्या पाया पडतो हैबतराव. तुम्ही म्हणाल ते मी करतो म्हणून. मग घरी जा. अरे बाबा, तूच म्हणला ना आम्ही सांगणार ते तू करणार, म्हणून म्हणलं घरी जायचं आणि जमिनीचा विषय सोडायचा. नाही हो, हैबतराव नाही. चुकला माफी करा. पोराचं चुकलं, त्याला माफ करा. जमीन माझ्याकडून घेऊ नका. म्हणजे काळी माझ्याकडे दुसरं काही नाही.
माझ्या पोराचं चुकलं, माफ करावं त्याला. नाही, आता असं खचून चालणार नाही. मी खचले तर बाबा अजून जास्त खचून जाते. आता रडायचं नाही तर लढायचं. काय बी करून बाबांना बाबांची जमीन परत मिळवून द्यायलाच पाहिजे. हैबतराव का ऐकायला तयार होणार नाही. आता माझ्यासमोर एकच उपाय, तारक्का.